हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ संस्कृती संदीप चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत की कर्ल्स कसे करायचे. कोणी कोणी त्याला टॉंग म्हणतात, कोणी कर्ल्स म्हणतात. तर कर्ल्स मशीन कुठल्या टाईपच्या असतात? शॉर्ट कर्ल्स मशीन, त्याच्या लॉंग कर्ल मशीन, ब्रॉड कर्ल मशीन, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या मशीन आहेत त्या मशीनचे वेगवेगळे नंबर्स असतात. त्या पद्धतीने कर्ल्स कसे करायचे आपण पाहणार आहोत. ज्यांना टाईट कर्ल पाहिजेत, ज्यांना लूज कर्ल पाहिजेत, असे वेगवेगळ्या टॉंग आता आपण दाखवूया आणि तुम्हाला लक्षात येईल की कुठली टॉंग मशीन वापरल्यानंतर ब्रॉड कर्ल येतात, कुठली टॉंग मशीन वापरल्यानंतर लाईट वेट कर्ल येतात, कुठल्या मशीन वापरल्यावर तुमचे फ्रंट कर्ल्स होतात. हे असं आता आपण पाहूया. तर आणि जर माझे हेअर मुळातच स्ट्रेट आहेत आणि मला थोडे कर्ल्स पाहिजेत, तर आपण कर्ल मशीन वापरून हे टॉंग कर्ल्स करू शकतो. त्याला स्प्रे वगैरे केल्यानंतर ॲटलिस्ट आपलं फंक्शन अटेंड होईपर्यंत ते कर्ल्स तुमचे तसेच ॲज इट इज राहतात. तर आता आपण पाहूया कर्ल्स कसे करायचे. तर आता आपण पाहूया टॉंग मशीन कोणकोणत्या पद्धतीच्या आहेत. तर हे बघा, हा सेक्शन थोडा ब्रॉड आहे, म्हणजे ज्यांचे खूप थिक हेअर आहेत आणि त्यांना कर्ल्स पाहिजे, ते कर्ल्स थोडेसे मोठ्या आकाराचे हवेत, तर त्याला ही मशीन आपण वापरू शकतो. त्याच पद्धतीने मिडल आकाराचे ज्यांना पाहिजे की मध्यम आकाराचे कर्ल्स हवे, की जास्त टाईट कर्ल्स नको, जास्त लूज कर्ल्स नको, ते हे वापरू शकतात ही मशीन. आणि ज्यांना मॅगीसारखे कर्ल्स पाहिजेत छोट्या आकाराचे, ते ही मशीन वापरू शकतात. असे वेगवेगळ्या पद्धतीच्या टॉंग मशीन आपण इथे पाहूया. 3 पद्धतीच्या मशीन आपल्या पार्लरमध्ये अवेलेबल आहे. तर ह्याचा नंबर आहे 23. ह्याचे सेक्शन्स थोडेसे ब्रॉड घेऊन तुम्हाला ह्याचे कर्ल्स थोडेसे मोठ्या आकाराचे मिळतील आपल्याला. तर आता आपण वेगवेगळ्या मशिनरी वापरून आपल्या क्लायंटच्या हेअरवर बघूया की कसे दिसत आहेत. लूज टॉंग, सॉफ्ट टॉंग आणि हार्ड टॉंग कशा पद्धतीचे असतात ते आपण बघूया. मार्केटमध्ये तुम्हाला कुठली टॉंग मशीन कुठल्याही ब्रँडची अवेलेबल इझिली होऊ शकते, पण शक्यतो तुम्ही आयकॉनिक ब्रँडची मशीन अवेलेबल झाली तर बघा, कारण ह्याचं जे हँडल आहे, रबर हँडल, हे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ग्रीप चांगली मिळते टॉंग यूज करताना. तर एवढंच लक्षात घ्या तुम्ही. तर आता आपण पाहूया सेक्शन बाय सेक्शन टॉंग कसं करायचं. आता पहिली गोष्ट, जर तुम्ही टॉंग करत आहात तर माझे जे बिगिनर स्टुडंट्स आहेत तर त्यांनी लक्ष देऊन ऐका की मी नेहमीच सांगते की जेव्हा तुम्ही एखादी आपल्या हेअरवर हीट क्रिएट करताय, फॉर एक्झाम्पल ब्लो ड्राय करताय, त्याच पद्धतीने आयनिंग करताय, टॉंग करताय, कर्ल्स, तर तुम्हाला हीट प्रोटेक्टर स्प्रे वापरणं गरजेचं आहे. जर हीट प्रोटेक्टर स्प्रे तुम्ही यूज केला तर क्लायंटचे हेअर आपले डॅमेज होणार नाही, ड्रायनेस येणार नाही. तर फर्स्ट आपण हेअर प्रोटेक्टर स्प्रे वापरूया. लॉरियल ब्रँडचा हेअर प्रोटेक्टर स्प्रे आहे, तो आपण वापरून घेऊया सेक्शन बाय सेक्शन. तर आता आपण ह्या सेक्शनला मिडपासून एंडपर्यंत कर्ल्स दाखवूया. तर तुम्ही पाहू शकता वरच्यापासून हेअरला आपण तसंच ठेवलेलं आहे, फक्त मिड टू एंडपर्यंत आपण कर्ल्स मशीन वापरलेली आहे. तुम्ही टॉंग मशीनमध्ये हेअर टाकल्यानंतर, हेअर गुंडाळल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 मिनटं होल्ड करायचे आहेत. हेअर होल्डिंग व्यवस्थित असल्यानंतर तुम्हाला सोडायचे, तरच तुम्हाला हेअरमधल्या मुवमेंट दिसून येतील कर्लच्या. तुम्ही पाहू शकता हेअरचा व्हॉल्यूम खूप जास्त आहे किंवा हेअरची क्वालिटी खूप थिक आहे, जाड आहे, तरच तुम्ही 2 ते 3 मिनटं ठेवू शकता होल्ड करत. नाहीतर 1 मिनटात किंवा 2 मिनटात तुम्ही मशीनमधून हेअर खाली सोडू शकता. लक्षात ठेवा, टॉंग मशीन यूज करायच्या आधी तुम्हाला कंपल्सरी हेअरला हीट प्रोटेक्टर स्प्रे करून घ्यायचं आहे. त्यानंतरच तुम्ही टॉंग मशीन यूज केल्यानंतर काही हेअर डॅमेज वगैरे होणार नाही, हेअर फॉलही होणार नाही.
सेक्शन बाय सेक्शन तुम्ही टॉंग मशीनचा वापर केलात. तुम्ही पाहू शकता किती कर्ल्समध्ये डिस्टन्स आहे. खूप छान डिस्टन्स क्रिएट करण्यासाठी ह्या कर्लचा वापर होतो. चा हा स्प्रे वापरणं गरजेचं आहे की जो होल्डिंग स्प्रे आहे त्याचं स्ट्रॉंग होल्ड आहे, तर हा स्प्रे तुम्ही वापरू शकता. आणि जर तुम्ही हेअरस्टाईल करताय तर हेअरस्टाईलला हा स्प्रे वापरल्यानंतर शायनिंग स्प्रे सुद्धा वापरू शकता. आता आपण पाहूया ह्या टॉंग मशीननी कसे कर्ल्स करायचे. आन्सर देऊ. ज्यांचे हेअर खूप थिक आहेत त्या हेअरसाठी 23 नंबरची कर्ल्स मशीन तुम्ही वापरली तर त्याचं होल्डिंग खूप चांगल्या पद्धतीने हेअरला येईल आणि तुमच्या हेअरमध्ये ज्या कर्लच्या मुवमेंट पाहिजे त्या तुम्हाला नक्कीच दिसून येतील. तुम्ही पाहू शकता ह्या मशीननी सुद्धा खूप इझी टू मेक होतात कर्ल्स. दोन्ही मशिनरींचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केला तर खूप छान टॉंग होऊ शकतात. तुम्ही पाहू शकता ह्या मशीनचा वापर खूप इझिली होऊ शकतो. इझिली होल्डिंग होतात हे हेअर. आणि एक मिनिटभर जर तुम्ही होल्ड तसंच ठेवलं तर त्यानंतर तुम्हाला खूप छान पद्धतीने पाहू शकता खूप थीन आहेत. आणि त्या क्लायंटच्या हेअरला जर तुम्ही मशीन 2 ते 3 मिनिटापेक्षा जास्त होल्ड करून ठेवताय तर नक्कीच त्यांचे हेअर जळू शकतात किंवा ब्रेक होऊ शकतात. सो बेटर वे हेअरची क्वालिटी लक्षात घेता होल्डिंग पिरियड ठरवू शकता. ह्या मशीनचा वापर तुम्ही इझिली करू शकता. ह्या मशीनमध्ये तुम्हाला लॉक सिस्टीम नसल्यामुळं फटाफट तुमचे कर्ल्स होऊ शकतात. इझी वर्क होऊ शकतं. ज्या क्लायंटला वेळ नसतो पण त्यांना टॉंग हवे असतात अशा टायमात तुम्ही ह्या मशीनचा वापर करू शकता. ह्या मशीनमुळं खूप जलद गतीने आपले टॉंग हेअरस्टाईल होऊ शकते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे कर्ल्स फॉर्म होत आहेत. सो तुमच्या लक्षात येत असेल की हे सगळ्या प्रोसिजर किंवा सगळी स्टाईल डिपेंड ऑन क्लायंट हेअर. अशा पद्धतीचे टॉंग मशीनचा वापर करून तुम्ही खूप छान पद्धतीच्या हेअरस्टाईलसुद्धा क्रिएट करू शकता. तर आता आपण पाहिलं की बिग टॉंगनी कसे टॉंग आले, त्यानंतर ह्या मिडल टॉंग मशीननी कसे टॉंग आले, आणि आता आपण पाहणार आहोत स्मॉल टॉंग मशीननी कसे टॉंग क्रिएट होतात. आपल्या क्लायंटच्या हेअरवर की हिची ग्रीप कशी आहे बघा. खूप छान पद्धतीने आयकॉनिक ब्रँडची ही मशीन आहे की ह्यानी छोटे छोटे कर्ल्स क्रिएट होणार आहेत. जर आपण हेअरस्टाईल करतोय ब्रायडल वगैरे हेअरस्टाईल, त्या ब्रायडल वगैरे हेअरस्टाईलमध्ये अशा टॉंग मशीनचा वापर करून तुम्ही फ्रंट व्हेरिएशन हेअरस्टाईल करू शकता. पण आता आम्ही दाखवतोय तुम्हाला की ह्या मशीनचा वापर करून कसे टॉंग क्रिएट होतात. अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला यूट्यूबवर दाखवत राहू. तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. तर तुम्ही आता पाहू शकता छोट्या टॉंग मशीनचा वापर करून आपण आता कर्ल्स करतो. ते कर्ल्स कसे येत आहेत ते मोस्टली ही टॉंग मशीन तुमच्या हेअरस्टाईल करताना वापरली जाते. ज्या हेअरस्टाईल फ्रंट व्हेरिएशन हेअरस्टाईल केल्या जातात त्या व्हेरिएशन हेअरस्टाईल करताना ही मशीनचा वापर होतो. ही मशीन वापरून
पण तुम्हाला तिन्ही मशिनरींचा वापर कसा केला आहे किंवा त्या मशिनरीचा वापर केल्यानंतर टॉंग कशा पद्धतीचे आले ते बघू शकता तुम्ही. पाहू शकता स्मॉल आकाराची टॉंग मशीन आपण वापरल्यानंतर किती टाईट कर्ल्स आलेले आहेत, किती होल्ड झालेले आहेत कर्ल्स. त्यानंतर मिडल मशीन वापरताना, मध्यम आकाराची मशीन वापरताना तुम्ही पाहू शकता थोडेसे लूज झाले त्याच्यापेक्षा कर्ल्स. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता ब्रॉड साईडचे आपण जेव्हा 23 नंबरचे आपण कर्ल्स मशीन वापरली तेव्हा त्यामध्ये किती छान डिस्टन्स आलेला आहे. जर आफ्टर आपण टॉंग करतोय ते टॉंग आफ्टर आपल्याला फिक्सिंग स्प्रे वापरणं गरजेचं आहे. फिक्सिंग स्प्रे वापरल्यामुळंच जे तुम्ही हेअरला जी स्टाईल केलेली आहे, जे कर्ल्स केलेले आहेत ते कर्ल्स होल्ड होतात, लॉक होतात. ते प्रोडक्ट वापरल्यामुळं ते प्रोडक्ट तुमच्या हेअरला लॉक केलं जातं आणि तुमच्या ज्या मुवमेंट तुम्हाला जशा हव्या असतात हेअरमध्ये तशा तुमच्या क्रिएट होऊ शकतात.